सर नमस्कार. आज 11 जानेवारी नवीन वर्ष सुरुवात आहे. आपण एक अतिशय छान अशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. काळूखेवाडी या ठिकाणचं एक मैदान आहे. त्या ठिकाणी सकाळपासूनच मुलं आणि पालक या ठिकाणी पतंग उडवताना दिसत आहेत. खूप छान उपक्रम होता. नक्की काय माहिती सांगाल, काय सांगाल? नमस्कार, मी भगवान शिंदे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी. आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. आमचे प्रकल्प प्रमुख आणि संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, सुरेश दाभाडे आणि आमचे सेक्रेटरी संजय मेहता आणि सर्व टीम यांनी एवढे कष्ट घेतले या उपक्रमासाठी. आणि निश्चितपणाने तळेगावकरांना, मावळवासियांना एक आगळा वेगळा काहीतरी द्यावं या हेतूने आम्ही हा जो उत्सव आहे, हा आनंद उत्साह आणि परंपरा यांचं प्रतीक असलेला मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या निमित्तानं हा आयोजन केलं. हे नक्कीच सर्व तळेगावकर वासियांना आवडलं असावं आमचं नियोजन, अशी मी अपेक्षा करतो. आणि मॅडमने आत्ता प्रांजली पवार यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी संपूर्ण भारत देशामध्ये होळीचा सण हा मोठा असतो आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन, ग्रामीण भागामध्ये त्याला धुळवड असं म्हणतात. आणि त्या दिवशी विटीदांडू, लिगोऱ्या, आट्यापाट्या, हुतुतू हे सगळे खेळ खेळले जायचे. मी निश्चितपणाने आपल्याला सांगू इच्छितो, यावर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशीची धुळवड ही रोटरी सिटीची असेल आणि सगळे जुने खेळ आम्ही त्या ठिकाणी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. आणि आज सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे, मान्यवर, नागरिक, माझ्या रोटरीची माझी सर्व टीम, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. बरं, 17वा उपक्रम आज पूर्ण झाला आहे. साहजिकच सेंचुरी करण्याचा आपला प्रयत्न नक्कीच असणार आहे. तर पुढच्या उपक्रमात थोडक्यात काय सांगू शकाल का? आता तर सांगितलं आपण. आज जरी 17वा प्रोजेक्ट झाला असला तरी याचं सगळं क्रेडिट माझ्या 70 मेंबर्सला आहे. मी ते अजिबात घेऊ इच्छित नाही. सगळेजण अतिशय भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि त्यामुळं हे प्रोजेक्ट आम्ही घेतोय. परवा आम्ही पुण्यामध्ये सेक्रेटरी, आम्ही संस्थापक अध्यक्ष चाललोय आणि 25 प्रोजेक्टची पुंजी तिकडनं घेऊन येतोय. म्हणजे 70 + 25 करा आता कॅल्क्युलेशन, म्हणजे सेंचुरी होईल की नाही आपणच ठरवा. धन्यवाद. दाभाडे सिटी यांच्या माध्यमातून सुंदर अशा पतंग उडवण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तळेगाव शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे, तसेच रोटरीचे अध्यक्ष शिंदे सर असतील, आमचे सासरे विलासजी काळोखे असतील, तसेच आपल्या पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे शहराचे मुल्ला सर असतील, मंचावर उपस्थित असलेले सर्व सदस्य आणि रोटरी सिटीच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते की सुंदर अशा पतंग महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. कारण आपण पाहतोय की या मोबाईलच्या युगामध्ये सर्वच मुलं ही मोबाईलमध्ये मग्न असतात, पण जास्तीत जास्त प्रमाणात अशा कार्यक्रमांचं आयोजन हे केलं गेलं पाहिजे. आणि मुलांना हे जे मैदानी खेळ असतील किंवा पतंगासारखे जे खेळ असतील, ह्याचं मुलांना असे कार्यक्रमाचं आयोजन करून आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन या गोष्टींना देत असतो. मी खरंच आमचे सासरे विलासजी काळोखे हे मी पाहते की तळेगाव शहरामध्ये सगळ्यात दानशूर व्यक्तिमत्व आणि सगळ्यात जास्त या रोटरीच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्यक्रमांचं आयोजन ते नेहमी करत असतात. तसेच शिंदे सरांनी आता सांगितलं की 17वा त्यांचा हा कार्यक्रम आहे त्यांच्या अध्यक्षतेमध्ये. तर खरंच सर, तुमच्या पुढच्या वाटचालीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने जो महापतंग महोत्सवाला आपण सर्वांनी इथे उपस्थिती दिली आहे, हा खरंच खूप आगळा वेगळा कार्यक्रम आणि पहिल्यांदाच मला असं वाटतं तळेगावमध्ये आपण बघत आहोत. तसा हा आनंदाचा खूप महोत्सव आहे आणि मकर संक्रांती म्हणले जाते थंडीचा शेवटचा दिवस आणि पतंग आपण एक सूर्यदेवाला एक पुष्प अर्पण करतो, त्यासाठी असा खूप आनंदाचा, हा सामाजिक एकत्रितपणाचा किंवा आरोग्याचा असं प्रतीक मानलं जातं या सणाला. आणि आमचे विलास काका हे खरंच खूप दिलदार मनाचे आहेत. त्यांच्या कार्यकर्तीत बरेच मी ऐकलंय खूप छान छान उपक्रम त्यांनी घेतले आहेत. तसे आमचे शिंदे सर असतील,
संजय मेहता काका असतील, खरंच असे तुम्ही अजून छान छान उपक्रम घेत राहा. आम्ही नक्की येऊ आणि आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आणि तुम्ही जे मोटिवेशनल आम्हाला जे स्पीच दिलंय, खरंच म्हणजे तळेगावच्या नगर परिषदेमध्ये आपलं नेतृत्व हे निश्चितच अधोरेखित होणार आहे. यानंतर आमच्या क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक परिवहन अधिकारी गडसिंग साहेब यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद. रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी क्लबच्या वतीनं आणि आमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विलासजी सेठ यांच्या सहभागातून हा महापतंग उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचं वैशिष्ट्य असं आहे की 70-80 शरीरं आहेत परंतु मन एकच आहे. इतक्या एक दिलानं हे काम करतायत आणि नवीन नवीन प्रकारचे उपक्रम राबवतायत. म्हणजे आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची खरंच तानातान होते या ठिकाणी. तरीही त्यांच्या या कर्तृत्वाला दाद देण्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेला प्रामाणिकपणानं हजर राहण्याची इच्छा होते. हा फार मोठा आमच्या दृष्टिकोनातून भाग्याची गोष्ट आहे. आताच आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की संक्रांतीचा सण जवळ येतोय आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं आपण म्हणतो. त्याचा उद्देश असा आहे की आजपर्यंत वर्षभर जर समजा एकमेकांच्या बद्दल काही कटुता असेल तर ती कटुता विसरून जा आणि नव्या जोमानं, नव्या प्रेमानं आणि नव्या एक दिलानं परत तुम्ही पुढे काम करा. अशा प्रकारचा संदेश ह्या पतंग महोत्सवातून देण्याचा रोटरी क्लबचा मानस आहे हे आपल्यापुढे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. या कार्यक्रमानिमित्त मान्यवर म्हणजे नगराध्यक्ष साहेब होते, बऱ्याचशा आमच्या भगिनी नगरसेविका आहेत, या ठिकाणी आमच्या रोटरी क्लबचे बरेच पदाधिकारी आहेत आणि आपण सर्वजण पतंगप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहात. खूप खूप आनंद वाटतो. अशा प्रकारचं वेगवेगळं चैतन्यपूर्ण उपक्रम रोटरी क्लबने घेत राहावं आणि सुदैवानं आमचे अध्यक्ष त्या बाबतीत माहीर आहेत. त्यांना आम्ही अध्यक्ष म्हणतो परंतु ते स्वतःला कधी अध्यक्ष म्हणून घेत नाहीत आणि हा त्यांच्या मनाचा फार मोठेपणा आहे. म्हणजे एखादं पद गाजवत असताना त्या पदाची घमेंड, त्या पदाचा गर्व न धरता अगदी लीनतेनं ते सर्वांना सगळं श्रेय प्रदान करत असतात. हा त्यांचा मोठा गुण आहे आणि या गुणामुळंच आपल्या रोटरी हे दिवसेंदिवस फार प्रगतीपथावर आहेत. आत्ता 7 महिने झाले असतील. 7 महिन्यामध्ये 70 प्रोजेक्ट, म्हणजे मला वाटतं रोटरीच्या इतिहासातील हे गिनीज बुकातच नोंद करावी लागेल. आणि आमच्या अध्यक्षाचं तर मानस आहे की 100 पूर्ण करायचे आणि सुदैवानं आमचे सगळे रोटरीयन मित्र त्यांना साथ देत आहेत. खूप खूप अभिमान वाटतो की रोटरी सिटीचा मी मेंबर आहे. आपल्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि रोटरी क्लबच्या या उपक्रमाला दाद दिली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सभी को सुप्रभात. जय हिंद. जय हिंद. आवाज नहीं आ रहा है. पाव भाजी सभी ने खा गए हैं. जय हिंद. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचं जितकं कौतुक करीन तेवढंच कमी वाटेल. या ठिकाणी मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून सर्व रोटरी सिटी तळेगाव दाभाडे सिटीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व रोटरीयन आणि नवनिर्वाचित सभी सदस्य यांचं तसेच या कार्यक्रमाची मजबूती ठरलेलं आणि विशेष आकर्षण ठरलेलं मुख्य सिने अभिनेत्री प्रांजलि पवार मैम, इनका भी और साथ ही साथ एक नए नेतृत्व, उमलत नेतृत्व जे लाभलेलं आहे तळेगाव शहराला, असे नवनिर्वाचित नगरसेविका शैलजाताई असतील किंवा ऋतुजाताई असतील, सर्वांचं या ठिकाणी या शुभ प्रसंगी मी अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करावं ही पण विनंती. जसं ताईंनी सांगितलं की मकर संक्रांतीचं उपलक्ष ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन आणि या आधुनिक युगाच्या ओघामध्ये आपण मोबाईल, लॅपटॉप, आधुनिक तंत्रज्ञानाला जास्त महत्त्व देतो आणि आपले पुराणे हे जे सण त्योहार आहेत यांना आपण विसरत जात आहोत. तरी पण
इतिहास फिर दोहराता है। इसी का एक उदाहरण आप सभी के सामने आज लेकर रोटरी सिटी ये आपके सामने लेकर आए हैं, इसलिए इनका जितना कहे उतना धन्यवाद कम ही है। खास करके आज के इस विशेष कार्यक्रम के लिए मैं मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री प्रांजलि पवार मैम के लिए 2 शब्द जरूर कहूँगा कि मैम पग पग में फूल खिले, हर खुशी आपको मिले, कभी ना हो दुखों का सामना, यही है हमारे सभी की तरफ से हार्दिक हार्दिक शुभकामना। साथ ही साथ जिन्होंने हमें यहाँ पर याद किया वे अपने शब्दों में कहूँ तो वो अपने होते हैं। जिन्होंने हमें यहाँ आमंत्रित किया और मंच उपलब्ध किया, 2 शब्द बोलने की संधि दिया, मान सम्मान सत्कार किया, इनके लिए ये 2 शब्द मेरी ओर से। मोती तो महंगे होते हैं, उसे गवाया नहीं जाता है। मोती तो महंगे होते हैं, उसे गवाया नहीं जाता है। अपने तो अपने ही होते हैं, उसे भुलाया नहीं जाता है। जैसे कि रोटरी सिटी तळेगाव दाभाडे। साथ ही साथ ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे, जे आमचं काळीज आहेत, जे मावळ तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आहेत, भलेही ते या ठिकाणी नाहीत, त्यांच्यासाठी 2 शब्द बोलणं मला अत्य आवश्यक समझतो। उनके लिए 2 शब्द दिमाग में जरूर आते हैं। जिसके पास सब कुछ है, जिसके पास सब कुछ है, उसके ऊपर भी ये दुनिया जलती है। जिसके पास कुछ भी नहीं है, उसके ऊपर भी ये दुनिया हंसती है। लेकिन ऐसे हीरे रूपी आमदार हमारे पास है, जिसके लिए ये दुनिया तरसती है, तरसती है। अंत में मैं इस बात का जिक्र जरूर करूंगा, आज इस पतंग महोत्सव के लिए जैसे ही मुझे न्योता मिला तो बहुत खुशी हुई, लेकिन हमारी मैम बोली कि कहाँ जा रहे हैं, तो मैंने उनको इस शब्दों में जवाब दिया, महोदया सुनो। बोली क्या बात है? मैं बोला मंदिर में हाथ प्रार्थना के लिए जोड़े जाते हैं, मस्जिद में हाथ दुआओं के लिए फैलाए जाते हैं। पतंग महोत्सव प्रोग्राम इसलिए आयोजित किए जाते हैं जहां पर हाथ दिल से मिलाए जाते हैं। महोदय, अंत में इतना जरूर कहूंगा, आने वाले सभी 70 प्रोजेक्ट के अलावा जो संपन्न कर रहे हैं उसके लिए दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक शुभकामना व्यक्त करता हूं और अपनी वाणी को विराम देता हूं। जय हिंद। नमस्कार। रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अशा प्रकारचा मला वाटतं इतिहासामध्ये पतंग महोत्सव हा तळेगावात पहिल्यांदाच साजरा होत आहे। आणि हा आता विलास काळोखे हे हा प्रोजेक्ट दरवर्षी ऑनगोईंग प्रोजेक्ट म्हणून त्यांनी जाहीर करावा काय असं मी त्यांना विनंती करतो। आणि त्यांनी बऱ्याच शाळांमध्ये जाऊन वगैरे खूप चांगल्या प्रकारचा या महोत्सवाचा प्रचार त्यांनी केलेला आहे। तर मी आज सर्वांना या ठिकाणी मकर संक्रांतीच्या आणि या पतंग महोत्सवानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।